नमस्कार. आज आपल्या या चलते फिरते मोमेंट्स व्हिडिओ ब्लॉगवर सर्वांचं स्वागत आहे. लग्नासाठी कुंडली खरोखर आवश्यकच आहे का? हा आजचा आपला विषय आहे. तर आजच्या या विषयावर बोलण्यासाठी आपल्याकडे आज आलेले आहेत ज्योतिषाचार्य डॉक्टर चंद्रकांत वागुर्दे. डॉक्टर चंद्रकांत वागुर्दे हे PhD आहेत ज्योतिषशास्त्रामध्ये. तसेच यांचं जन्म ठिकाण जळगाव जिल्ह्यातील असून शिक्षण BSc ॲग्री झालेले आहे. सरकारी ग्रामीण बँकमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 36 वर्षापासून अ, अधिकारी म्हणून ते नोकरी करत होते आणि ही नोकरी करत असतानाच त्यांना ज्योतिषशास्त्राच्या शिक्षणाची आवड लागली. या शिक्षणामध्ये त्यांनी पारंपरिक ज्योतिषशास्त्र तसेच इतर काही ज्योतिषशास्त्रातील पदवी जसे प्रवीण, प्राज्ञ, विशारद, भास्कर, पंडित, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन वेदांग ज्योतिष ह्या ज्योतिर्विद्या वाचस्पती ह्या पदव्या आपल्या शिक्षणातून प्राप्त केल्या. तसेच त्यांनी इतरही ज्योतिषशास्त्राशी संबंधित अभ्यासकांचा आपल्या या ज्ञानातून नव्याने अभ्यास केला. जसं हस्तसामुद्रिक वास्तुशास्त्र, हस्तसामुद्रिकामध्ये सामुद्रिक प्रबोध, सामुद्रिक प्रवीण, हस्तसामुद्रिक विशारद, हस्तसामुद्रिक भूषण, हस्तसामुद्रिक शास्त्री या त्यांनी उपपदव्या आपल्या शिक्षणातून प्राप्त केलेल्या आहेत. तसेच वास्तुशास्त्रामध्ये विशारद, भूषण, DVSc PhD फ्रॉम ज्योतिष विद्यापीठ ओंकारेश्वर इथून ते झालेले आहे. तसेच अंक ज्योतिषशास्त्र प्रवेश आणि प्रवीण या देखील त्यांनी पदव्या प्राप्त केलेल्या आहेत. कृष्णमूर्ती पद्धती ही त्यांना अवगत आहे. तसेच अष्टवर्ग विशारद आणि अष्टवर्ग भूषण ह्या देखील ज्योतिषशास्त्राच्या अंगांचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. तर आज असे पुरस्कार प्राप्त की ज्यांना महाराष्ट्र आणि कर्नाटकातील विविध संस्थांकडून ज्योतिषाचार्य, ज्योतिषरत्न, ज्योतिष अलंकार, आदर्श ज्योतिषी असे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. असे चंद्रकांत वागुर्दे आपल्या सोबत आहेत. मी त्यांचे स्वागत करतो. तर धन्यवाद. चंद्रकांत वागुर्दे, आपल्याला पहिला प्रश्न जो आपल्या आजच्या विषयाचाच आहे, लग्नाला खरोखर कुंडली आवश्यकच आहे का? धन्यवाद. हा खरोखर खूप चांगला प्रश्न आहे. लग्नाला कुंडली खरोखर आवश्यक आहे असं काही वेळा नक्की आहे. पण ज्या वेळेस लव्ह मॅरेज वगैरे असतं त्यावेळेस खरं तर कुंडली बघू नये. उदाहरणार्थ एक छोटंसं उदाहरण देतो. आमच्याकडे एक मुलगा आणि मुलगी आले होते आमच्या संस्थेमध्ये. त्यांचं प्रेमविवाह करणार होते. दोघांच्याही घराकडून संमती होती. त्यांनी विचारलं आमचं वैवाहिक सौख्य कसं राहील. आम्ही त्यांना काय सांगितलं आमच्या टीमने की तुम्ही काहीही बघू नका, कारण दोन्हीकडून संमती आहे, तुमची दोघांची संमती आहे, तर काही बघू नका. फक्त आता काही अडथळे आहे काय तेवढं आम्ही बघून सांगतो. त्यांना सांगितलं विष्टीकरण असल्यामुळे तुम्ही फक्त विष्टीकरणची शांती करून घ्या. पण त्यांनी परत आम्हाला तेच सांगितलं की जर संमती आहे तर कशाला करायला पाहिजे. आम्ही त्यांना सांगितलं की यामध्ये काहीतरी अडथळे येऊ शकतात विवाहामध्ये, विवाहानंतर नाही, विवाहामध्ये. पण त्यांनी काही केली नाही, कारण विवाहामध्ये पूर्ण दोन्ही बाजूंनी संमती असल्यामुळे आवश्यकता नाही असं त्यांना वाटलं. लग्न ठरलं, सगळं झालं. नवरदेव मांडवात आला, खुर्चीवर बसला आणि नंतर बघतात तर मुलगी पळून गेली. मोठा प्रॉब्लेम झाला. सगळीकडे शोधाशोध झाली, इकडे जा तिकडे जा, विहिरी शोधा, काय करा काय नाही, कुठंही सापडेना. मोबाईल स्विच ऑफ केलेला तिचा. मग शेवटी नवरदेवाला परत पाठवल्यावर लक्षात आलं की मुलगीची मामी सुद्धा घरात नाहीये. म्हणून मामीला फोन लावला. काय झालं, तू कुठं आहेस? तर ती मामी तिच्या घरी घेऊन गेली होती ह्या मुलीला. तिने सांगितलं माझ्यासोबत आली आहे. का तर फक्त कारण काय होतं, माझ्या आईबाबांनी मला हवं तेवढं सोनं दिलं नाही. ह्या एका कारण, म्हणजे कुठलंही कारण, क्षुल्लक कारण त्याला घडू शकतं. यासाठी फक्त बघावं, बाकी प्रत्येक वेळी बघायला हवं अशी काही आवश्यकता नाही.
आणि ज्यावेळेस अरेंज मॅरेज आहे त्यावेळेस बघायला हवं. बाकी लव्ह मॅरेज वगैरे असताना बघायची आवश्यकता नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. आता तुम्ही प्रेमविवाह किंवा लव्ह मॅरेज बद्दल बोललाच आहात, तर ज्यांची मनं घट्ट जुळलेली असतात किंवा आधीच जुळलेली असतात, बऱ्याचदा असं होतं आपल्याला सामाजिकतः लक्षात येतं, की एखाद्या लग्नामध्ये मुलगा मुलगीला बघतो किंवा मुलगी मुलाला बघते किंवा विवाह मेळावे होतात. आपल्या समाजाचे, इतरही समाजाचे विवाह मेळावे आजकाल होत आहेत. तर त्यांच्यामध्ये एकमेकांना बघून पसंती होणे, मग नजरेतून एकमेकांबद्दल काय म्हणतात त्याला अट्रॅक्शन वाटणे आणि नंतर बोलणं होऊन त्यांची मनं जुळणे. तर अशा मनं जुळलेल्या लोकांबद्दल तुम्ही काय म्हणाल? अशा मन जुळलेल्या लोकांबद्दल एकच आहे, ढोबळ मानाने पत्रिका बघावी. म्हणजे गुणमेलन नव्हे, मी गुणमेलन शब्द नाही म्हणत आहे. ढोबळ मानाने म्हणजे कसं, की साधारणपणे तिच्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे किंवा त्याच्या आयुष्यात, हे थोडक्यात बघायचं. अति डीप मध्ये जाऊन बघायला गेलो तर प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये, अगदी तुमची असो, माझी असो आणि कुणाची असो, प्रॉब्लेम हे आहेतच. प्रॉब्लेम शिवाय जीवनच नाही आपलं. म्हणून ढोबळ मानाने बघायची आणि त्यानुसार पुढे जायचं. ते ढोबळ मानाने म्हणजे काय, मी तरी साधारणपणे कसं बघतो, की बघा आता दोघांचं कर्मस्थान, म्हणजे किमान कर्मस्थान, कर्म तरी एकमेकांना जुळणारं आहे का? मन हे जुळलेलंच आहे, पण कर्म बघायचंय आपल्याला, तर ते एकमेकांना जुळणारं आहे का? अशा आणखी इतरही काही गोष्टी आहेत, पण तेवढं जुळणारं आहे का एवढं बघून पुढे जायला हरकत नाही. ठीक आहे सर. आता आपण सर्वच बघतो आहोत, समाजातून ऐकतो आहोत, तडजोड किंवा कॉम्प्रोमाइज हा शब्द समोरच्यानेच ती करावी या अंगीकृत अधिकाराने तो वापरला जातोय. म्हणजे खरं तर तडजोडीची सुरुवात ही माझ्यापासून, म्हणजे मी जो बोलतोय त्याच्यापासून व्हायला हवी, परंतु तडजोड ही अगदी समोरच्याकडून अपेक्षिली जाते. तर विवाह करण्यासाठी ज्योतिषशास्त्र तडजोड सांगते का? ऍक्च्युअल मध्ये विवाहासाठी तडजोड ही आवश्यकच असते, पण ज्योतिषशास्त्र असं काही सांगत नाही. ज्योतिषशास्त्र काय सांगतं, की तुम्ही परफेक्ट हे निवडा. आणि परफेक्ट कधीच निवडलं जात नाही, कारण कितीही तुम्ही बघितल्या 100 पत्रिकांशी जोडणी केली तरी प्रत्येकात काही ना काही प्रॉब्लेम हा असणारच आहे. प्रत्येकात. तो मी असं म्हणत नाही की समोरच्या जोडीदाराकडूनच असणार आहे, आपल्या पत्रिकेत सुद्धा असणार आहे. तर तो प्रॉब्लेम आधी सॉल्व्ह करणं महत्वाचं आहे, प्रत्येकाचा स्वतःचा. ज्याने त्याने स्वतःचा, समोरच्यानेच करावं असं नाही. आधी स्वतःपासून सुरुवात करायची. केव्हाही कुठलीही तडजोड असो, स्वतःपासूनच सुरुवात करायला पाहिजे. एक छोटंसं उदाहरण सांगतो ह्या बाबतीत. प्लॅस्टिक बंदीचा कायदा झालाय, पण सर्वजण सर्रास प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरतात. मी कधीही वापरत नाही. माझ्या खिशात कायम कापडी पिशवी असते. ही मी स्वतःपासून सुरुवात केली. अशा प्रकारे विवाहाच्या बाबतीत सुद्धा प्रत्येकाने जर स्वतःपासून सुरुवात केली, तर नक्की आपला समाज पुढे जाईल. म्हणून स्वतःपासून सुरुवात करणं गरजेचं आहे. तेव्हा समोरच्याकडून अपेक्षा करायची, की तू सुद्धा थोडासा तडजोड करायला हरकत नाही. पण तडजोड हे ज्योतिषशास्त्राने कधी सांगितलेलं नाही. आता सर, एखाद्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न अनेक वर्ष होत नसेल, तर तुम्ही ज्योतिषी म्हणून त्यांना काय सल्ला द्याल? काहींच्या पत्रिकेमध्ये काय असतं, की काही ग्रह असे असतात, की ते उशिराच लग्न घडवतात. आणि हल्लीच्या काळात असं घडतंय. मी मी आता जे बघतोय ना त्याच्यावर, तर त्याच्यानुसार शनीचा कुठंतरी संबंध येतोय आणि तो लेट करतो. काही वेळा बहुतेकांनी शनीला वाईट म्हटलंय. पण शनी हा वाईट नाही, तो उशिरा घडवतो पण चांगलं घडवतो. त्यापेक्षा आणखी गुरुचा संबंध सुद्धा असला तर उशीर करतो. म्हणजे गुरु, सप्तमेश गुरु किंवा सप्तमात गुरु असा काही असला तर तो सुद्धा वैवाहिक सौख्यात सुद्धा अडचणी आणतो. शनी मात्र अडचणी आणत नाही, त्या व्यवस्थितपणे, शांतपणे, निवांतपणे व्यवस्थित सोडवतो. त्यामुळे शनीला कधी वाईट समजायचं नाही. त्याने आपल्याला उशिरा ठरवलंय तर उशिराच होणार आहे. कालच मी एकाची बघितली,
त्या मुलाचं वय 35 वर्ष झालेलं होतं. मी त्यांना सांगितलं 36 वर्षाच्या आत त्याचा विवाह होणार नाही. म्हणजे एवढं परफेक्शन त्याच्यात येऊ शकतं काही वेळा. म्हणजे त्या काही ग्रह असे आहेत की ते त्याला त्याच्या अगोदर विवाह अगदी करू शकतात. करत विवाह करायला काही अडचण नाही. पण त्याला वैवाहिक सौख्य मिळत नाही. ते आफ्टर 36च मिळणार आहे. आणि हे काय झालंय की आत्ताच्या काळातच का घडायला लागलंय, तर नेमकं हे आता जे 35 वर्षापूर्वीची जे मुलं आहेत, साधारण 30-35 वर्षापूर्वीचे, त्यांच्या बाबतीत शनी तिथं आलाय. आणि 30-35 वर्षापूर्वी दुसरी एक गोष्ट घडली. त्यावेळेस कुणी बघितलं असेल तर मुद्दाम वाचा. महाराष्ट्र टाइम्स मध्ये एक मोठा लेख आला होता. हर्षल सर्वात जवळ आलाय पृथ्वीच्या. आता हर्षल पृथ्वीच्या जवळ आलाय हे शास्त्रज्ञांनी मांडलं होतं. पण ज्योतिष्यांनी काय त्याचा अर्थ काय आहे, पृथ्वीच्या जवळ आलाय म्हणजे त्याचे दुष्परिणाम काय होतील याचा अभ्यास केला. मी स्वतः सुद्धा केला होता. त्याचा दुष्परिणाम म्हणजे असा की आई वडिलांपेक्षा म्हणजे वडिलांपेक्षा मुलगा उंच तयार होतोय, आईपेक्षा मुलगी उंच होतीये. आणि हर्षलचं काम काय आहे की त्या व्यक्तीला थोडस तापट, इगोइस्टिक, थोडस क्रोध येणारा असा बनवलं जातं. असा असा परिणाम आत्ताच्या मुलांवर आहेच. लगेच ते लगेच निर्णय घेतात आणि बघतात नाही मला नाही आवडलं. म्हणजे अगोदर आवडलं म्हणतात आणि नंतर काही दिवसांनी परत लगेच म्हणतात नाही आवडलं. कुठल्याही बाबतीत. म्हणजे मी मुलीच्याच बाबतीत असं म्हणतो असं नाही. जेवणाच्या बाबतीतही. समजा आज त्याला सांगितलं की वालाची भाजी आवडते. पण तो लगेच 15 दिवसांनी वालाची भाजी दिली तर म्हणणार नाही मला नाही आवडत ती भाजी. काही कारण काही नसतं. पण हा असा स्वभावात बदल होत गेलाय. त्या हर्षलचा हा परिणाम आहे. शास्त्रज्ञांनी त्यांच्या ह्याच्यानुसार सांगितलं, खगोलशास्त्रज्ञांनी, पण ज्योतिषानुसार त्याचा परिणाम होतो आहे. प्रत्येक ग्रहाचा परिणाम होतो आणि तो कुठंतरी जाणवतोय. आणि त्यामुळे हे असे हल्ली म्हणजे सर्व समाजामध्ये, कुठल्याही समाजामध्ये, मी फक्त हिंदूच म्हणतो असं नाही, बाकीच्या सुद्धा समाजांमध्ये असा परिणाम घडतोय. कारण हर्षल जवळ आला तो फक्त काय हिंदूंच्या जवळ आला असं नाही, पृथ्वीच्या जवळ आला म्हणजे पृथ्वीवरच्या प्रत्येक मानवाच्या बाबतीत ते घडतंय. आता हे सर्वांच्या बाबतीत नाही, पण साधारण 80% to 85% लोकांना तरी नक्की घडतंय की त्यांची उंची बघा तुम्ही. आई वडिलांचं ऐकत नाही मुलं. म्हणजे मुलगा असो अगर मुलगी असो, दोघही आई वडिलांचं ऐकत नाही. ते त्या एका गोष्टीमुळे घडतंय. आणि हर्षलवर एवढं काही संशोधन झालेलं नाहीये ज्योतिषशास्त्रात की त्याच्यावरचे परफेक्ट उपाय असे काय झालेले ठरलेले नाहीये. कारण पहिल्या ज्योतिषशास्त्रात 9च ग्रह आहेत आणि हर्षल हा 10वा ग्रह आहे. त्यामुळे त्याच्यावरचे उपाय कुठल्याही पुस्तकात तरी नाहीये. पण तरी सुद्धा काही रत्न आहेत हर्षलसाठी. आणि त्या व्यतिरिक्त त्या देवाचा जप करणे. पण हल्ली देवाचा जप करणं कुणाला म्हणजे कुणीच मानत नाही. देवाला मानत नाही असे लोक आहेत अजून. त्यामुळे त्याबद्दल काय मी जास्त बोलत नाही, पण मानायला हवंय प्रत्येकाने. मला म्हणणाऱ्यांना मी सांगतो नेहमी, तुम्ही मेंदू आहे म्हणतात कारण तो दिसतोय, पण मेंदूतले विचार दिसतायत का? माझ्या मेंदूमध्ये आता काय विचार चालू आहे हे कुणालाही दिसत नाही, मलाही दिसत नाहीये. ह्याच पण आपण विचार करतोय हे मात्र नक्की. तसंच देव आहे की नाही ह्याप्रमाणे थोडासा विचार केला तर नक्की आहे. कुठंतरी शक्ती आहे असं तरी म्हणा. कोणती तरी अदृश्य शक्ती आहे ती आपल्याला पाठिंबा देते असा तरी विचार करा आणि विश्वास ठेवून पुढे जा. नक्की चांगलं होतं. आज आपण आपल्या या समाजासारख्या सर्वच सुशिक्षित समाजांमध्ये बघतोय की घटस्फोटाचं प्रमाण किंवा वैधव्य विधूर होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. कारण की बरेच अनेक आजारही आज उदयास आले. जितकं विज्ञान पुढे गेलंय तितके नवीन आजारही पुढे अस्तित्वात येत आहेत आणि मृत्यूसाठी कारणीभूत ठरतायत. किंवा आपण हेही बघतोय की वितुष्ट येऊन घटस्फोटांचं प्रमाण आज सुशिक्षित असलेल्या प्रत्येक समाजात वाढलेलं आहे. तर या पुनर्विवाह करणाऱ्याही लोकांना ज्यांचा म्हणजे भरपूर कालावधी, कदाचित हा ज्योतिषी काहीतरी वेगळा सांगतो, तो काहीतरी वेगळा सांगतो, किंवा मुलाचा ज्योतिषी वेगळा सांगत असतो आणि मुलीचा ज्योतिषी वेगळा सांगत असतो. तर या अशा अनेक गोष्टी लक्षात घेऊन
तुम्ही लोकांना काय संदेश द्याल? पुनर्विवाह आणि घटस्फोटाचं प्रमाण हे खरोखर वाढलंय. ह्याला कारण थोडंसं आपल्या आत्ताचा काळ पण हा जबाबदार आहे. म्हणजे ह्या काळामध्ये काय झालंय, की आपण उच्च शिक्षण घ्यायला पाहिजे, त्याबद्दल वादच नाही. शिक्षण प्रत्येकाचं पाहिजे. पण त्या शिक्षणामध्ये किंवा घरामध्ये सुद्धा आपल्या ज्या चालीरीती आहेत, आपल्या धर्माचं जे शिक्षण आहे, ते अजिबात समाविष्ट नाही. ते काही प्रमाणात समाविष्ट असणं गरजेचं आहे. आणि घरात तर आई-वडिलांचं ऐकत नाही म्हटल्यावर घरातलं तर सोडूनच दिलंय. बरेचसे आई-वडील जे उदाहरणार्थ पुणे, मुंबई अशा ठिकाणी आहेत, ते घरचे म्हणजे देवाचं, आपल्या कुलाचाराचं काही माहिती नाही त्यांना. तर मुलांना काय माहिती असणार आहे? कुठलाही कुलाचार पाळत नाही. कुलाचार हा महत्वाचा आहे प्रत्येकाचा. तो कुलाचार जर पाळलं तर आपल्या मुलांवर तशा प्रकारे थोडे तरी संस्कार घडतील पॉझिटिव्ह आणि घटस्फोटाचं जे प्रमाण आहे ते कमी व्हायला मदत होईल. आई वडीलच एकमेकांशी भांडतायत तर मुलांवर काय परिणाम होणार आहे? आई वडील आणि भांडायला कारण काय घडली आहे? आपण हे कुठलेही कुलाचार साधी गोष्ट सांगतो. देवाचा दिवस, परमेश्वराचा उपास हे साधे साधे आहेत आपले. पण ते करायला पाहिजेत. ह्याच्या व्यतिरिक्तही बरेच आहेत. पण जेवढे शक्य आहेत तेवढे तरी प्रत्येक कुटुंबाने म्हणजे मी आताच्या पिढीला नाही सांगत आहे. अगोदरच्या माझ्या वयाच्या पिढीने तरी हे पाळणं आवश्यक आहे. तरच ते पुढे आपल्या मुलांच्या मनावर बिंबतील आणि आपली मुलं सुद्धा आपल्या धर्मात जे सांगितलंय बघा, पूर्वी काय सांगत होते? बघा, सीतेचं लग्न रामाशी झालं. चांगल्या मुहूर्तावर झालं. सगळं चांगलं बघितलं, दोघांच्या कुंडल्या बघितल्या, सगळं व्यवस्थित बघितलं. सीतेचे वडीलही राजे होते, जनक राजा. पण तरी लग्न झाल्यावर तिला 14 वर्ष वनवासात जावं लागलं. ती असं म्हटली का, मी घटस्फोट घेते, माझे वडील मला सांभाळू शकताय, असं म्हटली नाही. ती त्याच्यासोबत राहिली, कारण तो सुद्धा राजाच होता. पण तरी वेळ आली, ती वेळ सांभाळणंच ही सांभाळायला हवी. त्या कुटुंबाचं सगळं आपली जबाबदारी आहे, असे संस्कारच झालेले नाहीत. संस्कार काय होत आहेत, की आमच्या मुलीला आम्ही सांभाळायला सक्षम आहोत. जनक राजा सक्षम नव्हता का हो? तो सुद्धा सक्षमच होता. दशरथ राजा सक्षम नव्हता का? घरी सुनेला ठेवू शकत होता. तू जा एकटा, वनवास फक्त तुला झालाय, मी सुनेला दिलेला नाही असं म्हटला का? फक्त तुला दिलाय, तुला म्हटलंय की तू जा, पण तरी ती गेली. ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला ऐकवल्या जात नाही लहान मुलांना. गोष्टी रूपी जरी आपल्या काही गोष्टी जुन्या ह्याच्यातल्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी अगदी म्हणजे रामाच्या असो, कृष्णाच्या असो, शिवाजी महाराजांच्या असो आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जर ऐकवल्या गेल्या लहानपणी, बघा मला आठवतंय चांगलं, माझ्या लहानपणी आमची आजी नेहमी एक गोष्ट सांगूनच झोपायची. आताच्या आजी कोण अशा गोष्टी सांगतात का हो? ते सरळ काय करतात, टीव्ही लावून देतात, किड्स चॅनल बघा आणि झोपा. हे जरा थोडस हा बदल झालाय आणि त्या बदलामुळे असा बदल झालाय. तर तो कुठंतरी पॉझिटिव्ह व्हायला पाहिजे असं जर वाटत असेल तर पालकांनी आधी हा विचार करायला हवाय, असं माझं तरी स्पष्ट मत आहे. सर, आपल्याला आता बऱ्याचदा ऐकू येतं की म्हणजे तुमच्याही पिढीमध्ये बऱ्याचदा कुंडली न पाहता लग्न होत होती. मधली एक पिढी होती की ज्यांचं आता वय 50 ते 55 असं असेल, किंवा 45 ते 55 या वयातली जी मंडळी असतील, किंवा त्यांच्या लग्नाच्या वेळी कुंडली पाहण्याची काही पद्धत नव्हती. परंतु आता मुलांना येणाऱ्या अडचणींमुळे पालकांची कुंडली पालक स्वतः बघायला लागले आणि मग आपल्या लग्नामध्ये मृत्यू षडाष्टक होतं असं त्यांना एखादा म्हणजे ज्योतिषी किंवा ब्राह्मण सांगतो, तर त्यांच्या डोक्यात जी नवीन भूतं घुसतात. तर या मृत्यू षडाष्टक बद्दल तुम्ही काहीतरी नवीन दृष्टिकोन सांगाल का? सांगतो ना. मृत्यू षडाष्टक मध्ये जे खरं भूत घातलं गेलंय ते मृत्यू शब्दामुळे.
ऍक्च्युअल मृत्यू शब्दाचा जसाचा तसा अर्थ त्यामध्ये नाहीये. बरेच ग्रह असे एकापासून सहाव्यापासून आठव्यात असतात. कारण 12च ठिकाणं असल्यामुळे 6व्यात गेला म्हणजे तो षडाष्टक झाला. पण मृत्यू अर्थाचा अर्थ असा होतो की जीवनामध्ये काही वेळा, नेहमी नव्हे, काही वेळा म्हणजे त्या ग्रह गोचरीने परत तिथं येईल त्यावेळी किंवा दृष्टीने येईल त्यावेळी मृत्यूतुल्य वेदना होतात. मृत्यूतुल्य म्हणजे खरोखर मृत्यूतुल्य नव्हे, जे आपल्या मनाला जरा ऍक्सेप्ट करायला कठीण जातील अशा वेदना होतात. त्याला मृत्यू षडाष्टक असं नाव दिलेलं आहे त्यांनी. त्यामुळे वेदना तर अशा जीवनामध्ये कायम होतच असतात. कुठलीही गोष्ट घडली की आपल्या मनाला वेदना होतात. बऱ्याच वेळा काही काही गोष्टींच्या वेदना होत नाही, आपण सोडून देतो. तर ह्या मृत्यू षडाष्टक मध्ये फक्त मनाला वेदना होतात आणि त्यासाठी ते दाखवलेलं आहे की मृत्यू षडाष्टक योग. तर त्याचा अर्थ मृत्यू हा घेऊ नये प्रत्येकाने. मृत्यू असा अर्थ अजिबात नाही, त्या ठिकाणी अभिप्रेत नाही. ज्योतिषांनी तो मृत्यू शब्द फक्त ह्यासाठी घेतलाय, मृत्यू तुल्य पीडा, आणि त्या सुद्धा आयुष्यभर नाही, काही वेळा होतात. म्हणजे त्या एखाद्या, आता माझ्या ह्याच्यात मृत्यू षडाष्टक योग आहे, तर मला कायम मृत्यू तुल्य पीडा नाही होणार आहे, कायम होत नाहीच आहे. पण काही वेळ अशी येते, ती वेळ सांगता येते कधी येईल वगैरे हे, पण तेवढं कोण बघत नाही. आणि त्यामुळेच फक्त हे होतं की मृत्यू शब्दाची भीती घातलेली आहे, तशी मंगळ दोषाची घातली आहे. तशीच मंगळ दोषाबद्दलही बरंच बोलता येईल, पण आता आपला जो विषय आहे तोच मी सांगतो. तर त्या शब्दाला घाबरू नका. तो जरी नसला तरी आपल्या जीवनामध्ये अशा वेदना होतातच आणि त्याला पर्याय नसतो. प्रत्येकाच्या जीवनात अशा वेदना आहेत. तो मृत्यू षडाष्टकच असायला हवं असं काही नाही. फक्त हे स्पष्ट सांगतं की या ठिकाणी तुम्हाला वेदना होणार आहेत, त्याही काही वेळा, कायम आयुष्यभरासाठी नव्हे. आता याचा अर्थ आपण असा घ्यायचा का की समजा आई वडील खूप हुशार आहेत आणि त्यांचा मुलगा देखील ॲव्हरेज हुशार किंवा बऱ्यापैकी हुशार आहे, पण ऐन 12वीत किंवा 10वीत त्याला कमी टक्के पडले किंवा तो अगदी नापासच झाला, किंवा आई वडिलांना असं वाटत होतं की त्याने डॉक्टर व्हावं, तो इंजिनियर झाला, किंवा दुसरं काहीतरी लोअर एज्युकेशन फॅकल्टीला तो गेला, तर ह्या वेदना या येऊ शकतात का? किंवा त्याने पळून जाऊन लग्न केलं, त्या मुलीने पळून जाऊन लग्न केलं, अपत्य म्हणून आपण तर दोघांनाही कन्सिडर करू शकतो ना, मुलगा आणि मुलगी. तर या वेदना या व्याख्येत येऊ शकतात का? काही प्रमाणात येऊ शकतात. ह्या सगळ्या गोष्टीला कारण जे घडलंय ना, ते मूळ कारण पालकच काही प्रमाणात आहेत. काही प्रमाणात, बरं 100% नाही. कारण आजूबाजूचं वातावरण पण त्याला हे असतं आणि पालक पण. कारण घरात पहिल्यापासून पालकांनी, मी संस्कार शब्द नाही वापरत, पण पालक जसे वागतात त्यानुसार मुलाचं मन थोडंसं बदलत राहतं. पालकांनी जर, मी सुरुवातीला सांगितलं बघा, कुलधर्म आणि कुलाचार पाळला जात नाहीये, तो पाळणं आवश्यक आहे. बघा आता सुद्धा गावच्या ठिकाणी असला ना की तो पाळला जातोय. बहुतेक गावांमध्ये मी बघतोय तर नक्की पाळला जातोय. पण शहरात जे गेले आहेत पालक, म्हणजे माझ्या बरोबरचे असू द्या किंवा माझ्या अगोदरचे सुद्धा, ते बरेचसे पाळत नाहीये. साधी गोष्ट म्हणजे आता शास्त्रीय दृष्ट्या सुद्धा सिद्ध होतं ते, मुलीला पाळी येते त्यावेळेस काय करत होते आपण, की तिला बाजूला पोत्यावर बसवायचे. एवढं नका बसवू, पण निदान तिला शास्त्रीय दृष्ट्या तिला शांतता लाभू द्या, तिच्या शरीराला आराम तरी मिळू द्या. हे काय चुकीचं नव्हतं. आपला जो धर्माच्या ज्या गोष्टी आहेत त्या जनरली सगळ्या शास्त्राशी जोडल्या गेलेल्या आहेत, फक्त त्याला नाव धार्मिक दिलं गेलंय. तिला त्या काळात आराम हा मिळणं गरजेचं आहे. शासन सुद्धा आता ह्याच्यावर विचार करतंय की एखाद्या स्त्रीला पाळीच्या वेळेस 2-3 दिवस सुट्टी द्यावी का, पगारी सुट्टी. म्हणजे बघा, ते सुद्धा विचार करू शकताय, पण आपण नाही. आपण का नाही, म्हणजे मी असं नाही म्हणत की तिला बाजूला बसवा, पण तिला निदान शांतता मिळू द्या. तिचा जे त्रास होतोय, तिला त्रास होतोय तो तिला कळतोय, तिच्या आईला थोडाफार कळत असेल,
पण बाकीच्यांना पुरुषांना कळत नाही. पण तिला त्या काळात आराम मिळणं गरजेचं आहे आणि ह्या काही गोष्टीसाठी आपला मी जे परत म्हटलं कुलधर्म कुलाचार हा पहिल्यापासून पाळला गेला ना. काय म्हणतात आता हे बरेच आपले बाहेरचे लोक, आपण एवढ्या लांब आहोत, मुंबईत आहोत किंवा पुण्यात आहोत. काय होतंय आपण केलं तर? सुतक आहे, सुतकात करूया. का करताय पण? नका ना करू. सुतकामध्ये ज्या गोष्टी करायच्या नाही त्या करायच्याच नाही. मला कालच एकाने प्रश्न विचारला, सुतक आहे, चौथा दिवस येतोय, तर आम्ही साखरपुडा करू का? तर थोडं साखरपुडा ही गोष्ट थोडंसं पुढे ढकलू शकतो ना आपण. किती दिवस आहे? चौथा दिवस येतोय त्या दिवशी. तर तो तेवढाच 12-11 दिवस पूर्ण होऊ द्या आणि करा ना. साखरपुड्यामुळे काय खूप मोठा फरक पडणार आहे का? पण शेवटी मी त्यांना सांगितलं, तुम्ही ठरवा. मी काय सांगणार? मी तुम्हाला पुढचे मुहूर्त आहेत ते काढून दिलेले आहेत पुढचे पण. तर आता ज्याचा त्याचा हा असा विचार बदलत राहायला हवाय. पाळीचं तर 100% आहे. इतरही सगळ्या बाबतीत सुतक हे सुतकच असतं. म्हणजे शास्त्रात सुद्धा म्हटलंय की तिथं स्मशानातून आल्यावर अंघोळ करायला हवे. काही बॅक्टेरियाज वगैरे आपल्या शरीरावर आलेले असतात. का करत होतो आपण? त्यासाठीच करत होतो. आणि पूर्वीच्या काळात ते जास्त होते. आता व्यवस्थित झालंय. पण तरी सुद्धा बघा कोरोनाच्या काळात जातच नव्हते. का जात नव्हते? कारण तीच भीती होती ना आपल्याला. त्या काळापुरती शास्त्रानुसार आपल्याला समजलं, पण आपल्या ह्याच्यानुसार सांगितलेलं आहे ते सांगितलेलंच आहे आणि ते पाळायला पाहिजे असं माझं ठाम मत आहे. तर आता आपला शेवटचा प्रश्न, ज्योतिषातील नाडी आणि आपल्या हाताची पल्स आणि मनुष्याचा रक्तगट याचा काही संबंध आहे का? हा हा खरोखर हा खूप चांगलाच प्रश्न आहे. कारण एक नाडी दोषाबद्दल खूप मोठी अफवा पसरवली आहे आपल्या भागात तरी. एक नाडी दोष, आता पहिली गोष्ट ह्यातली पल्स आणि नाडी आणि रक्तगट ह्यांचा एकमेकांशी संबंध नाही. तो वेगळा वेगळा विषय आहे. तुम्हाला रक्तगट पाहायचा असेल तर रक्तगटच पहा आणि त्यानुसार ठरवा. आणि एक नाडी दोष जो आहे ह्या 3च आहेत. रक्तगट मात्र 4 आहेत आणि त्याच्यात आणखी RH पॉझिटिव्ह निगेटिव्ह वगैरे असे परत प्रकार आहेत. नाडीमध्ये ज्योतिषशास्त्रातल्या नाडीमध्ये 3च आहेत. एक अंत्यनाडी, मध्यनाडी आणि आद्य नाडी. तर ह्याचा परिणाम फक्त काय होतो ते मी सांगतो. एक नाडी असल्यामुळे पूर्वीच्या काळात काय होतं की प्रत्येकाला साधारणपणे 5-6, 10-12 सुद्धा होत होते. काहींना 5-6 पण होत होते. एवढी संतान म्हणजे अपत्य होत होती आणि ती नॉर्मल वाटत होती. काय त्याच्यात ॲबनॉर्मल काही वाटत नव्हतं. आणि एक नाडी दोष असताना 1 किंवा 2च संतान होतात. हा एवढाच प्रॉब्लेम आहे आणि त्यासाठी ते लोक एक नाडी असताना विवाह करत नव्हते. माझा स्वतःचा आणि माझ्या मिसेसचा एक नाडी दोष आहे. हे मला ह्या शास्त्रात पडल्यावर समजलं. पण त्याचा परिणाम काय झाला ते पण सांगतो. आम्हाला 2च अपत्य झाली आणि कुटुंब नियोजनाचं कुठलंही ऑपरेशन न करता आपोआप बंद झाला कारखाना. हा एक नाडी दोषाचा परिणाम आहे. म्हणजे तुम्हाला कितीही प्रयत्न केले तरी तुम्हाला पुढचं मूल होणार नाहीच आहे. एवढाच आणि आता कोण होऊ देतं हो? माझं मत आहे आता हल्लीच्या काळात कोण 2 पेक्षा जास्त अपत्य होऊ देत नाही. मग एक नाडी दोष ऍक्सेप्ट करायला काय हरकत आहे? काहीच हरकत नाही असं माझं स्पष्ट मत आहे की एक नाडी दोष ऍक्सेप्ट करायला हवाच. तरी सुद्धा काहींचं जास्त जर असेल त्या एक नाडी दोषाबद्दल कुणीतरी भरवलेलं असेल तर दाते पंचांगामध्ये परत एक चार्ट आहे. त्या चार्टमध्ये त्या एक नाडी दोषाचा परिहार होतो केव्हा होईल हे स्पष्ट दिलेलं आहे. त्याचं हे केलं तरी बऱ्याच जणांचे एक नाडी दोषाचा परिहार आपोआपच होतोय आणि त्यात स्पष्ट म्हटलं की हा परिहार झाल्यावर त्या एक नाडी दोषाचे मूळ गुणांमध्ये 8 गुण मिळवावे हे महत्वाचं दिलेलं आहे.
त्यामुळे माझ्या मते एक नाडीचा पाऊ अजिबात करायचा नाही. मृत्यू षडाष्टकाचा सुद्धा पाऊ करायचा नाही. प्रत्येकाच्या जीवनात मृत्यूतुल्य वेदना ह्या येणारच आहेत. तसंच मंगळाचा पण करायचा नाही. मला स्वतःला मंगळ आहे, माझ्या 4थ्या स्थानात मंगळ आहे. हे केव्हा समजलं मला, मी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करायला लागलो तेव्हा. तोपर्यंत काही नाही. माहिती असतं तर कदाचित माझ्या सासऱ्यांनी त्यांची मुलगी मला दिली नसती. त्या काळात तेवढं बघत नव्हते. तर हे महत्वाचं आहे. आणि मंगळ दोषाबद्दल तर मंगळ असणारी मुलगी खूप चांगली असं माझं स्पष्ट मत आहे. मंगळ असणारी मुलगी मी माझ्या सख्ख्या पुतण्याला इथं करायला सांगितलं. बाकीच्या 5 ब्राह्मणांनी नाही सांगितलेलं असूनही आता त्यांच्या लग्नाला 7 वर्ष झाली, 2 अपत्य आहे, चांगला सुखाचा संसार चालू आहे. म्हणजे मंगळाचं एक साधं माझ्या जवळचं उदाहरण. कुणी जर मला फोनवर विचारलं तरी मी सांगेल कुणाचं काय वगैरे. इथं सर्वांना जाहीर नाही करत, फक्त वैयक्तिकरित्या सांगू शकेल कुणाचं केलं तसं. अशा कारण काही जण जवळचे असतात, ओळखतात नातेवाईक, त्यांना मी बोलू शकेल. धन्यवाद. आणखी धन्यवाद. असे बऱ्याच गोष्टी आहेत.